द कायझन कॉम्प्युटर फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असणारा या ठिकाणी मराठी व्याकरण या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. कुठलाय मराठी व्याकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ती कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, एमपीएससी असो, तलाठी असो, कुठल्याही ठिकाणी तुमची सरळ सेवा असो, इतर शालेय स्पर्धा परीक्षा असो, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरण या ठिकाणी हा टॉपिक वरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि अत्यंत समजून घेतला तर अत्यंत सर्वात आणि सोपा आणि या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी मराठी विषय आहे त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी मराठी विषयामध्ये आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे समास आणि त्याचे प्रकार या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत. ते संपूर्ण स्पष्ट करण्यासह त्याचे आपण या ठिकाणी क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की ते जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ते समजेल की या ठिकाणी त्याच्यावरती कशा प्रकारचे या ठिकाणी काय केले जातात प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर चला या ठिकाणी बघू आपण समास म्हणजे काय बघू या ठिकाणी. बघा या ठिकाणी समास म्हणजे काय लक्षात ठेवायचं. बघा समास शब्द कसा तयार झाला लक्षात या ठिकाणी सम प्लस आस कायला सम प्लस आस या शब्दापासून या ठिकाणी काय झाला तुमचा समास हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे लक्षात घ्या या ठिकाणी. त्यामध्ये समासमध्ये बघू शकता या ठिकाणी तुम्ही दोन किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया म्हणजे काय असतं तुमच्या ठिकाणी समास असतं. म्हणजे काय असतं दोन किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया म्हणजे काय असतं तुमच्या ठिकाणी ते काय असतं समास असतं. याच्यावरती सुद्धा व्याख्येवरती तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय केले जातात प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यासाठी दुसरा महत्त्वाचा शब्द बघा येणे तुमचा म्हणजे कुठला विग्रह लक्षात घ्या. कुठला विग्रह विग्रह म्हणजे काय लक्षात द्या या ठिकाणी कमीत कमीत शब्दात सामासिक शब्दाचे केलेले काय असतं लक्षात ठेवा. म्हणजे काय असतं कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे ठिकाणी काय असतं तुमच्या ठिकाणी विग्रह असतं लक्षात काय असतं कमी कमी शब्दात सामासिक काय असतं लक्षात ठेवायचं सामासिक शब्दाचं दिलेलं असतं ते स्पष्टीकरण करणं म्हणजे काय असतं विग्रह असतं लक्षात घ्या. हे सर्व व्याख्या विचारले जाते महत्त्वाची व्याख्या या ठिकाणी. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी सामासिक शब्द बघा सामासिक शब्दाची व्याख्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी शब्दाच्या एकत्रीकरणाने जो काय म्हणते शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो काय असतो जो जोड शब्द तयार होतो त्यास काय म्हणतात सामासिक शब्द असं या ठिकाणी म्हटलं जातं. सर्वात महत्त्वाचा शब्द तुमच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी व्याख्या आहे लक्षात घ्या. याच्यावरती काय प्रश्न आले लक्षात ठेवायचे कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी आपण काय करू पुढे बघू लक्षात घ्या. या ठिकाणी प्रश्न घेतला आपण बा खालील दिलेल्या विधानातून बरोबर असणाऱ्या विधानाच्या ठिकाणी काय योग्य पर्याय ठिकाणी योग्य पर्याय विचारला. क्वेश्चन सुद्धा वाचताना या ठिकाणी तुम्ही करेक्ट ऍक्युरेट या ठिकाणी वाचला पाहिजे काय प्रश्न विचारला म्हणजे योग्य पर्याय कुठल्या ठिकाणी विचारला कुठला आहे समास व्याख्या दिली बघा कसे येतात दोन किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया म्हणजे काय असते समास असतं. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. पुढे बघू शकता या ठिकाणी नेक्स्ट बघू शकता कमीत कमी शब्दात काय म्हणते कमीत कमी शब्दात काय म्हणते कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे काय असते काय असतं लक्षात या ठिकाणी काय असतं तुमचा विग्रह या ठिकाणी आताच आपण घेतला अशा प्रकारे याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी समासाचे मुख्य प्रकार किती आहे लक्षात फॅक्ट डाटा तुम्हाला विचारला जातो. समासाचे मुख्य प्रकार किती लक्षात ठेवा 4 प्रकार असं फॅक्ट डाटावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केलं प्रश्न विचारले जातात लक्षात या ठिकाणी. त्यामध्ये पहिलं या ठिकाणी अविभाव समास आहे त्याच्यामुळे काय असं लक्षात ठेवा पहिली पद या ठिकाणी काय असं लक्षात ठेवा पहिली पद या ठिकाणी काय महत्वाचे असते. तत्पुरुष समास आहे लक्षात ठेवा तत्पुरुष समासामध्ये या ठिकाणी काय असतं तुमचे दोन्ही पदे या ठिकाणी काय असतात महत्वाचे असतात. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी बघा ठिकाणी तत्पुरुष समासमध्ये काय असतं लक्षात या ठिकाणी काय असतं तुमच्या ठिकाणी दुसरे पद महत्वाचे असते काय असते दुसरे पद या ठिकाणी महत्वाचे असते लक्षात घ्या. आणि दोन समासामध्ये काय असतं लक्षात या ठिकाणी तुमचे दोन्ही पदे महत्वाचे असतात. दोन समासामध्ये काय असतं या ठिकाणी तुमचे दोन्ही पदे या ठिकाणी महत्वाचे असतात लक्षात घ्या. टायपिंग मिस्टेक या ठिकाणी बहुरी समासामध्ये काय असतं या ठिकाणी त्या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे नसून लक्षात या ठिकाणी काय असतात दोन्ही पद महत्वाचे नसून त्या ठिकाणी तिसऱ्याच पदाच्या ठिकाणी काय बोध होत असतो लक्षात या ठिकाणी. समासाच्या ठिकाणी बघा समासाचे मुख्य प्रकार किती ते 4 प्रकार असे असतात त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला काय केले जातं या ठिकाणी हे विचारले जातात. पहिले प्रमुख पद दुसरे प्रमुख पद तत्पुरुष समास म्हणजे दोन समास म्हणजे दोन्ही पदे प्रमुख आणि बहुव्रीही समास म्हणजे एक ही पद या ठिकाणी प्रधान असतं तिसऱ्या पदात ठिकाणी काय बोध होत असतो लक्षात घ्या. अशा प्रकारे सुद्धा ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला. अविभाव समास म्हणजे कुठला आलं पहिले पद प्रधान असं लक्षात ठेवा एकाच दुसरी जोडी आल्यानंतर हे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी असेल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी नेक्स्ट लेक्चर मध्ये जे पार्ट राहिले आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी पाहू. चॅनलला कोणी नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.